ॐ गणपते नमः। ॐ सरस्वती देवी नमः। ॐ लक्ष्मी माताय नमः। ही रात्र काळी रात्र मंतरलेली। ही रात दार खिडक्या बंद झालेली, मिळाली संधी। ही रात नको मुखवटे खोटे, रात्रीची निशब्द शांतता खरी। गूढ रात्र ही अशीच रंगू दे, बेभान झालो मी। रात किड्यांना उधाण येऊ दे, गडद गडद अंधारी। ही रात दार खिडक्या बंद झालेली, मिळाली संधी। ही रात्र काळी रात्र मंतरलेली। ही रात दार खिडक्या बंद झालेली, मिळाली संधी।
कोण आहेस तू? कोण आहेस तू? माझी बॅग घेऊन कुठे चाललास? या बॅग मध्ये तुझ्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत, शेअर्स आहेत, चेकबुक्स आहेत. तू भिकारी झाला अभिजित, सगळं माझं आहे. नाही नाही नाही, माझी बॅग दे, माझी बॅग दे. माझ्या मेहनतीची कमाई आहे, माझी बॅग दे. दे मला बॅग, दे दे मला बॅग. बॅग दे लवकर. साहेब सोडा. अहो तुम्हाला देतो चहा मी. माझ्या मेहनतीची कमाई नाही देणार. साहेब चहा तुम्हाला देतो मी. साहेब सोडा. नाही. साहेब तुमच्या नाही. ओ थांबा साहेब सोडा. नाही नाही ओ साहेब. नाही. ओ साहेब. गुंड्या हा म्या. हा पाय आहे ना? पायच हाय यो, हाताला टाचा नाहीत माझ्या. अरे तसं नाही रे, हा? मी पकडला तो जाड पाय होता. हा बारीक कसा झाला? साहेब, माणूस किती बी आकारानं जाडा किंवा पातळ झाला ना, तरी त्याच्या शरीराच्या एका अवयवाचा आकार कधीच बदलत नाही. कुठल्या? मेंदू, ब्रेन म्हणजे त्याला ते ठिकाणावर राहिलं ना तर जास्त काही बदलत नाही. त्याला जेव्हा बघावं तेव्हा स्वप्नात जास्त बिछाण्यात कमी, म्हणून पोरबाळ होत नाही त्यांना. हा? कामाला लाग. आड्या. चहा घ्या. नॉनसेन्स. काय जेवण- डोक्यावर चढून ठेवलाय. नॉनसेन्स. गुड मॉर्निंग हनी. मॉर्निंग. काय हो, असे का वैतागलेले दिसताय? अगं वैतागू नको तर काय करू? सुनला गुंड्या आहे ना, हं? तुम्ही लोकांनी डोक्यावर बसून ठेवलाय. तोंडाला येईल ते बरळतो हल्ली. एकदा त्याला पाहावंच लागेल. अहो, गुंड्याकडे पाहण्यापेक्षा ना, जर तुम्ही त्या चॅनलच्या न्यूज रिपोर्टरकडे पाहाल ना, तर जरा जास्तच बरं होईल. का आता काय झालं? स्वतःच बघा काय ब्रेकिंग न्यूज चालू आहे ती. बातम्यांच्या खबरे सुपरफास्ट मध्ये मी रिपोर्टर खबरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. देशातल्या वेशीतील प्रत्येक घटनांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि तुमचे मनोरंजन करून देऊन केबल बिलचे पैसे वसूल करून देण्यासाठी बातम्यांजन सदैव वचनबद्ध आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक आरक्षित आहे, पण तो सुरक्षित नाही. माणसं तर सोडा, पण प्राणी भेदरलेलं आयुष्य जगतायत. आणि अशातच या शहरात अपहरणाच्या गोष्टी वाढतच चाललेल्या आहेत. आणि आज भर वस्तीत टम्याचं अपहरण झालं. त्यामुळे जनता संतप्त झालेली आहे, हळहळली आहे. त्यांचे विचार आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊ. त्यांना काय वाटतं? तुम्हाला टम्याबद्दल काय वाटतं? टम्या, हा लोक किती हसत असले हा. तरी टम्यामुळे सतत सगळेच रडत ओरडायचे हो. पाहिलं? पण टम्या मात्र आमचा कितीही दुखात असला हा. तरी हसत राहायचा. अरे वा 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 वा. करताय ना टम्याला? टम्या को कभी किसी ने घर में आने से रोका नहीं था. खाली मैंने एक बार रोका और मुझे 14 इंजेक्शन लेने पड़े थे. टम्या, आई रियली मिस यू टम्या. लॉ अँड ऑर्डर बदल गया है. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. टम्या लवकर ये रे बाबा. आय मिस यू टम्या. आतापर्यंत पोलीस मुग गप्प घेऊन बसली आहे, पण या प्रकरणावर त्यांनी आतापर्यंत काय केलं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. माझ्यासोबत फोनवर आहेत हवालदार ढमढेरे साहेब. हॅलो, हवालदार ढमढेरे बोलतोय. हॅलो ढमढेरे साहेब. हा, आता तुमच्या कोणाला किडनॅप केलंय? अहो असं काय करता? आम्हाला पैसे देऊन पण कोणी बघणार नाही, तर आम्हाला किडनॅप करून कुणाला काय मिळणार? असो बरं, टम्याच्या अपहरणाला 24 तास झाले. आतापर्यंत काय झालं? गप्प बसा. अरे एवढ्या तेवढ्या बातम्या दाखवून देशावर मोठं संकट आल्यासारखं काय हो तुम्ही नेहमी बोलत असता? हे बघा, एक माणूस काय साध्या कुत्र्यानं सुद्धा टम्याच्या अपहरणाची कंप्लेंट दिलेली नाहीये.
कळलं का मिस्टर खबरे? आणि काय तम्या कोण होता हे तुम्हाला माहित आहे का मिस्टर खबरे? म्हणजे खबऱ्याकडे या सगळ्या खबरा असतात. आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत हे विसरू नका. पोलीस यंत्रणा मागवा, श्वान पथक मागवा. शाण्या, अरे टम्या श्वान पथकात होता, आता कुठलं श्वान पथक मागवू? प्रियतमा या मंद धुंद मदनाच्या रातीला हे ज्वानीची आग साथीला कळणार कधी प्रीत माझी तुला जगू कसा तुझ्या विना प्रियतमा ला 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 la 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 la. अभि तू आजकाल फार डिस्टर्ब राहायला लागलास रे. काय झालं? काय नाही. का? मला नाही सांगणार. अशी कोणती गोष्ट आहे जी माझ्यापासून लपली आहे?
काय नाही ग सोनल, हल्ली धंद्यामध्ये खूपच इंटरेस्ट दाखवायला लागली. नाही म्हणजे प्रोग्राम बद्दल ठीक आहे, पण काय चालणार काय नाही चालणार हे पण तीच ठरवायला लागली आहे. त्याला काय करणार आता आपण अभि? शेवटी ती कंपनीची मालकीण आहे आणि त्याशिवाय ती तुझीही मालकीण आहे. 51% मालकीण. त्यामुळे तिचा हुकूम हा तुला मानावाच लागणार. माझं काय रे, मी तुझी पर्सनल सेक्रेटरी प्रियसी बनून राहिली. असं बोलू नकोस. तू माझ्यासाठी सगळं काही आहेस. सोनल जरी माझी बायको असते ना तरी माझ्यासाठी तू सगळं काही आहेस. आणि ती कसली आली ग मालकीण वगैरे? तिच्या बापानी माझ्या बळावरती हा चॅनल मोठा केलाय आणि खेरडा मरताना तिला माझी बायको आणि चॅनलची मालकीण करून गेला. खरा मालक तर मीच आहे. पण कायदा तुला मालकाचा दर्जा देत नाही रे. हा, एक आयडिया आहे. जर का आपण सोनलला आपल्या मार्गातून दूर केलं तर, म्हणजे संपूर्ण संपत्तीचा मालक तूच होणार ना? बाकी तू ठरव. मी तर आपल्या भवितव्यासाठी बोलते रे. नाही बरोबर आहे तुझं, पण तिला मारणं इतकं सोपं नाही. का? अंडरवर्ल्ड मध्ये तुझ्या ओळखी का कमी येतोय? बरोबर आहे तुझं मोना, पण अशी व्यक्ती मिळायला हवी जिचा पोलीस रेकॉर्ड नसायला हवा. रॉकी, आजकाल इंटरनेटवरून क्रेडिट कार्डाच्या चोरीतून भरपूर पैसा कमावलास. त्याचं तुला काय रे ढेशम्या दादा? जरा माझ्या अंडर मध्ये राहा. अंडर मध्ये ढेशम्या,
अरे अंडर मध्येच राहायचं असतं तर नोकरी करत बसलो असतो. मी एक कम्प्युटर इंजिनियर आहे, तरी कम्प्युटर हॅकर झालोय. आलं लक्षात? मला तुझ्या नादी लागायचं नाही, पण आज तू माझ्या भांज्याचं क्रेडिट कार्ड हॅक करून जे काही खर्च केलेत ते परत कर. सॉरी डिअर. हॅकिंग करताना कधी मी समोरच्याला 15 मिनिटाचा वेळ देतो पासवर्ड बदलण्यासाठी. तुझ्या त्या भांज्यालाही दिला होता, पण त्या मूर्खाने बदलला नाही. त्यात माझा काय दोष? तुला सकाळपर्यंतचा वेळ देतो रॉकी. अरे सकाळ आणि दुपार हे तुझ्यासारख्या गुंडांसाठी असतात, माझ्यासारख्या हॅकरसाठी नाही. माझी स्वप्न मोठी आहेत, माझी भूक फार मोठी आहे, आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्यासाठी तयार आहे. मला फक्त पैसा कमवायचा आहे. बघून घेईन तुला रॉकी. बघून घेईन. निघे. मॅडम हं? बरं झालं आपण आलात. मी तुमचीच वाट पाहत होतो मॅडम. अहो धोत्रे, का रडताय? काय झालं? माझ्या मुलीचं लग्न करायचं मॅडम. माझ्याकडे द्यायला 50,000 रुपये नाही आहेत. माझी मदत करा मॅडम, फार बरं होईल. काळजी नका करू, मी बघते. जे के काय बोलतात हे? हा मॅडम, साहेबांकडे ऍप्लिकेशन आलं होतं यांचं, पण साहेब नाही बोलले. साहेबांना मी समजवते. ठीक आहे, आपले मॅडम. ऑफिस स्टाफ आहेत ते. ठीक आहे मॅडम. पाहिजे तर चेकवर माझी सिग्नेचर घ्या. चालेल बरं? मॅडम. ओके मॅडम. तुम्ही काही काळजी करू नका. मुलीचं लग्न थाटामाटाने करा. हो, ठीक आहे, जा आता. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही मॅडम. चला. जे के जी मॅडम. माझ्या कॅबिन मध्ये पाठवा. ओके मॅडम. सोनल मॅडम, सोनल मैडम, चाय दीजिए ना. सोनल मैडम. हाँ? तू गुंड्या, तू असं मी जाम घाबरलो होतो. तुम्ही कसले घाबरता साहेब? तुमच्या या असल्या रोज रोज हचकून उठण्याने मीच एवढा घाबरलोय की आता तुमचं काय बी हालायला लागलं ना तर मॅच हालायला लागतो बघा. अरे गुंड्या, मी स्वतःला बघून जाम घाबरलो होतो यार. ते काय पाणीच आहे ना? कसलं पाणी साहेब? तुम्ही नीट उठत जाओ, नाहीतर आज फक्त चड्डीच ओली झाली आहे. उद्या गु गु बस. उद्या गुंड्या चोला होईल गावानं. आता काय थोबाड बघत बसणार आहे? चल निघ. नॉनसेन्स. आईला सुधरतच नाही हो बाबा. चल. हो, कळवलं मी त्यांना. हो, मी बोललो त्यांच्याशी. हो ठीक आहे, या. आय लेट यू नो. मोनाला सांगा मी येतोय म्हणून. हा, मोनाला निरोप दे तसा. मी सांगितले म्हणून सांगा. ओके देन, या. बाय. एक विचारू? बोल. ही मोना काय काम करते ऑफिस मध्ये? माझी पर्सनल सेक्रेटरी आहे. पण ती तर कधी ऑफिस मध्ये दिसतच नाही. का विचारतेस तू हे? काय हवं तुला? काय प्रॉब्लेम आहे तुझा? आजपर्यंत माझ्या कामावर आक्षेप घेत होतीस. ओके, आता माझ्या स्टाफवर आक्षेप घेणार आहेस का? का त्रास देतेस? काय प्रॉब्लेम आहे तुझा? कळेल का मला? का त्रास देतेस मला सांग ना. अहो, कशाला चिडताय? मी फक्त यासाठी म्हणत होते की ती सतत गैरहजर असते ऑफिस मध्ये. सगळ्याच कामाचा भार तुमच्यावरती पडतो आणि मग तुम्ही घरात येऊन सगळा राग माझ्यावरती काढता. आणि झोपेत कुणाचं काय विधार्थ? थोबाड फोडील मध्ये बोललास तर. अरे तुम्हाला माहिती आहे सगळ्याचा किती त्रास होतो मला? हे बघ सोनल, मी माझं काम करायला समर्थ आहे, कळलं? पण मग सेक्रेटरी कशाला हवी? असो, ते जाऊ दे. मी JK कडून आपल्या क्लायंट्सची लिस्ट मागवली आहे. त्या क्लायंट्स बद्दल आणि डील्स बद्दल एक सुचवायचं होतं मला. त्याचं प्लॅनिंग आपण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे केलं तर जास्त बरं होईल. शेवटी मी केलं आणि तुम्ही केलं
त्या क्लायंट्स बद्दल आणि डील्स बद्दल एक सुचवायचं होतं मला. आणि त्याशिवाय ती तुझीही मालकीण आहे. 51% मालकीण. ही मुला काय काम करते ऑफिसमध्ये? 51% मालकीण. काय आहे? हं? अभि, अरे तू आहेस. सॉरी. काय झालं? काय नाही. तब्येत बरी नाही का तुझी? सोनल सोबत भांडण झालं ना? हं? सोनल सोबत भांडण झालं ना? तुला कसं कळलं? सोनल मॅडमचा फोन आला होता. तुला हो, काय म्हणाली? म्हणाले की अभिजित सरांची तब्येत ठीक नाहीये, तर त्यांना ऑफिसच्या कामाचा ताण देऊ नकोस. रिपोर्ट्सच्या फाईल्स मागवल्यात. घेऊन जाऊ? अभि, काय आहे? स्वतःला अति शाणी समजते. फाईल चेक करणार आहे. जास्ती शानपणा करायला लागली ती. आतापर्यंत मी तुझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करते, पण काही खरं नाही ना अभि. मला वाटतंय माझ्या जागी काही दिवसानंतर तुला पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करावं लागणार आहे. 15 मिनिटात तुझा पासवर्ड बदल, नाहीतर तुझी रक्कम माझ्या खात्यात जमा होईल. तुझा IP ऍड्रेस मला कळालेला आहे. मी तुला केव्हाही शोधू शकतो, म्हणून अशी चूक करू नकोस. तुला जो पत्ता कळालाय तो माझा नाही. मी दुसऱ्याचं इंटरनेट कनेक्शन हॅक करून वापरतोय. जास्त हुशार दिसतोयस. फक्त 12 मिनिट आहेत तुझ्याकडे. माझ्या डेबिट कार्डमध्ये 70,000 रुपये आहेत. ते गेले तरी मला वाईट वाटणार नाही, पण अशा हॅकिंग मधून रोज किती कमवतोस? माझ्या कमाईची काळजी तू करू नकोस. तुझी कमाई वाचव. फक्त 8 मिनिट आहेत तुझ्याकडे. तू जितकं कमवतो त्यापेक्षा जास्त रक्कम तुला मिळाली तर? काम काय? भेट, मग बोलतो. हिम्मत असेल आणि पैसा कमवायचा असेल तर नक्की भेटशील. हिम्मत आहे म्हणून तर इथं बसलोय. ठीक आहे, बोल. कुठे यायचंय? पकडल्या जाण्याची भीती नाही वाटत तुला? मी पोलीसही असू शकतो. पोलीस असला तरी माझ्या विरुद्ध पुरावा काय? इंटरनेट कनेक्शन माझं नाही, कम्प्युटर माझा नाही, पैसा ज्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतोय तोही माझा नाही. मिस्टर ऑफरवाले, आय एम अ इंटरनेट हॅकर. सुरक्षित राहूनच कामं करतो. म्हणजे तू नक्कीच कामाचा माणूस आहेस. उद्या भेट, मग बोलू. टाइम संपला. तुझी रक्कम तुझ्या अकाउंटमधून माझ्या अकाउंटमध्ये जमा केली आहे. मी तुला वेळ दिला होता बॉस. चूक तुझी आहे. इट्स युअर मिस्टेक. नो प्रॉब्लेम. कामाचा ऍडव्हान्स म्हणून ठेव तुझ्याकडे. उद्या वाट पाहिन तुझी. वेळ आणि जागा तुझ्या इनबॉक्स मध्ये 5 मिनिटांनंतर बघ. सी यू टुमारो. ओके डिअर. तुला भेटून मला आनंदच होईल. विल मीट अगेन. एन्जॉय.
मिस्टर ऑफरवाले. मिस्टर हॅकर. हां, कन्फर्म झालं. मिस्टर अभिजित देशमुख. तुझं नाव? माझं नाव रॉकी. कुठे राहतोस? इंटरव्ह्यू देणं मला आवडत नाही. कामाचं बोला. हुशार आहेस? तुझ्या कामात मूर्ख लोक चालून जातात, पण आमच्या कामात हुशार लोकच चालतात. मूर्ख लोक हे तुमच्या कामासाठी आहेत. खून करायचंय. खून? मी आजपर्यंत कधी खून केला नाहीये. तुझं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागितलेलं नाहीये. गरज महत्वाची. तुला पैशांची गरज असेल तर हो म्हण. माझी गरज फार मोठी आहे. आकडा? 10 लाख. दिले. लवकर तयार झालास? म्हणजे एक तर मी माझा भाव कमी सांगितला, किंवा तुझ्या कामाची गरज जास्त मोठी आहे आणि जास्त महत्वाची आहे. तुला तुझा भाव जास्त वाटला आणि मला माझं काम महत्वाचं वाटलं. मी तुला पैसे देईन, तू माझं काम कर. खून कोणाचा करायचा आहे? हिचा. परवा रात्री 11:15 वाजता हिच्याच घरी. खुनाचं काही खास कारण? तुझी गरज पैशांची आहे आणि माझी कामाची. तू फुकट पैसे घेणार नाहीस आणि मी ते देणारही नाही. हुशार आहेस. आमच्यासारखी हुशार माणसंच तुमच्यासारख्या माणसांना तुमची हुशारी दाखवायची संधी देतात. हे 5 लाख रुपये ऍडव्हान्स, बाकी काम झाल्यानंतर. आणि हो, त्याच्यामध्ये एक मोबाईल आहे, याच्यामध्ये माझा पर्सनल नंबर आहे, तो मी सेव्ह केलाय, त्यावर कॉन्टॅक्ट कर. ओके, भेटूया काम झाल्यानंतर. बाय. नमस्कार साहेब. साहेब, लय दिवसांनी आठवण झाली. एक जिकिरीचं काम आहे टिशमे. हुकुम करा, जान हजीर आहे. खून करायचंय. कोणाचा? तुझ्या मोबाईलवर ज्याचा फोटो पाठवलाय त्याचा. केव्हा? परवा रात्री 12:30 वाजता. जो हुकुम. काम होऊन जाईल. झालं, याला माझ्या हातानेच मारायचा होता. गुंड्या, गुंड्या, गुंड्या कुठे आहेस तू? खाली ये लवकर. मारायला कुठे गेलाय? चल लवकर ये, मला निघायचं बँगलोरला. अरे कुठे गेलायस मारायला? ये ना बाहेर लवकर. बोला साहेब. कुठे गेला होतास तू? तुमचीच काम कुठे करत होतास? झोपायची. चल पटकन कपडे काढ. कुठून काढ? कपड्यातले कपडे काढ आणि बॅग भर माझी, निघायचंय. मला वाटलं जरा काही वेगळंच काहीतरी बोललं काय की. मी काय म्हणतो? बोला. तू पोटात असताना तुझा बाप दादा कोंडकेची पिक्चर बघायचा का रे? माझा बा आणि दादा कोंडकेची पिक्चर आधी अजिबात नाही. अजिबात नाही. आई पाहिजे. मी पोटात असताना माझी आई दादा कोंडकेची लई पिक्चर पाहिजे बघा. जसं की आली अंगावर, आंधळा मारतो डोळा, ते काय ते अंधेरी रात में दिया तेरे हात में. कळलं? बास. अजून पण बरी- मानलं पाहिजे हं तुला. हा. आम्ही 10वीत असेपर्यंत आमच्या काही लक्षात नव्हतं आणि तू पोटात असताना तुला पिक्चरची नावं लक्षात आहेत. अजून बरंच काय आठवत आहे सांगायचं म्हणजे जेव्हा बा काम आठवतात का? ते सांगतोय ना, रातच्याला बा जेव्हा यायचा तेव्हा आता पोटातल्या गोष्टी विसरा आणि ओठानी जे सांगतोय ना ते काम करा. म्हणजे म्हणजे
मी काय सांगितलं, कपाटातले कपडे काढ, बॅग भर, मला निघायचंय, उशीर होतोय. आता काय विचारू नको, आण लवकर. पण रातची गंमत सांगायची होती. आडी. अहो कुठे चाललात एवढ्या रात्री? बँगलोरला जायचंय, अर्जंट मीटिंग आहे. 12:15ची फ्लाईट आहे. एकटेच जाताय का? नाही, मोना येते बरोबर. जाताना पिकअप करणार तिला. ही मुना दिवस असो की रात्र असो तुमच्या सोबत असायलाच पाहिजे का? करमत नाही का तिच्याशिवाय तुम्हाला? मोनाबद्दल एक शब्द ऐकून गेला नाही, कळलं? ती ऑफिसात तर नसतेच तुमच्या. रात्री बेरात्रीही तुम्हाला फोन येतो तिचा. बाहेर गावी पण ती तुमच्या सोबतच असते. याचा अर्थ काय समजू मी याचा अर्थ अभिजित? हाच आहे की तुझ्यासारखं डिस्टर्ब करत नाही मला, उलट मला मदत करते कामामध्ये, कळलं? तुझ्यासारखा त्रास देत नाही. आता प्लीज मला जायचंय, उशीर होतोय. गुंडे बॅग बाहेर घेऊन ये रे. बाईसाहेब. गुंडिया झोपला नाहीस तू अजून? नाही जा बाईसाहेब. लवकर काम आवरून घे आणि जाऊन झोप. गुड नाईट. मी पण झोपते. सॉरी, मला माफ करा, माझं चुकलं. त्याला दारू मी पेलो चढली तुला. पहिला नीट उभा राहा. हलायचं नाही, पहिला नीट उभा राहा. बरं, मला जाऊ द्या, मला उशीर होतोय, प्लीज. काय जाऊ द्या? एक तर मला धडक मारतोस, परत जाऊ द्या म्हणतोस. बर, हलू नकोस, हलू नकोस. बर बर बर. हा 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 हा, आता ठीक आहे. हा, बिलकुल हलायचं नाही. ठीक आहे. पुरुषांनी कसं खंबीरपणे उभं राहायचं, हलायचं नाही. मला मान्य आहे साहेब. प्लीज प्लीज माफ करा. हलू नाही, नकोस. नाही. मला निघू दे. मला साहेब उशीर होतोय. प्लीज प्लीज. हलायचं नाही. पुरुषांनी कसं खंबीरपणे उभं राहायचं.
हवालदार जामदरे. आय एम हवालदार जाम धरे. बरं जामदरे साहेब, मी हवा तो दंड भरायला तयार आहे. प्लीज मला जाऊ दे, मला उशीर होतो. एक तर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवता, हा कायद्याने गुन्हा आहे माहित आहे. तुम्ही माझे पार्टनर की फिल्मी हिरो सांगा. हे काय काय नाही साहेब, हे घरी वहिनीना आणि मुलांना जरा मिठाई बिठाई चॉकलेट द्या. हवालदार जाम झालेला तुम्ही लाच देताय. हो लाच नाही हो, प्लीज कृपा करून मला जाऊ द्या. असं काय करताय, घ्या ना. हा हवालदार जाम झाले कधीच कोणाचं काही हात नाही. थोडस पितो बरं ठीक आहे, तुम्ही याच्यामध्ये प्या, पण मला जाऊ दे, मला फ्लाईटला उशीर होतोय. असं म्हणतो. हो कोणाला सांगू नका बर का, विश्वास ठेवणार नाही. कारण हवालदार जामदारे फक्त पितो, खात काय नाही. तुम्ही हलता का? तुम्ही नीट उभा राहा. आता ठीक आहे. हा हे घ्या. ठेवलं. पुरुषाने कसं खंबीरपणे उभा राहायला पाहिजे, हलायला नाही पाहिजे. नाही नाही हालत. तुम्ही जंटलमन आहात म्हणून सोडतो. ठीक आहे, तुम्ही जा. आता काय जा, आता फ्लाईट सुटली माझी. फ्लाईट सुटली. तुम्ही सुटा. इथं भेटला तिथं भेटू नका. सॉरी डॅडी. देशमे संजय तुम्ही कोण? मी अभिजित देशमुख. तुम्ही? मी सोनल देशमुख. तुम्ही दोघं कोण? ऑफकोर्स मिस्टर अँड मिसेस देशमुख. अच्छा, नाही नाही, मधलं नाव घेतलं नव्हतं ना, त्यामुळे मला वाटलं तुम्ही बहीण भावाची. जोक मारलाय, जोक मारलाय, इकडे जोकच मारलाय ना. मग तुम्ही दोघं या घराचे कोण?
ऑफकोर्स साहेब, मी मालक आहे या घरचा. मग ज्यावेळी घरात खून झाला त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मला बँगलोरला जायचं होतं म्हणून मी एअरपोर्टला निघालो होतो. पण तुम्ही बँगलोरला गेलाच नाहीत. नाही, ऍक्च्युली काय झालं, मी गडबडीत होतो म्हणून घाईत निघालो होतो. तेव्हा हवालदार जामदारेनं माझ्या गाडीची धडक बसली. त्याच्यात खूप वेळ गेला, फ्लाईट चुकलं, मी नाही जाऊ शकलो. कमाल आहे, जाम धरे ना धडक. अरे नेहमी जाम धरे लोकांना धडकतात आणि तुम्ही जाम धरेना धडक दिली. अरे पहिल्यांदाच ऐकतो मी, आश्चर्य आहे. असून झालं असेल ना तर जामदारांना चौकशीसाठी बोलवा. येस सर. ही आकृती कोणाची? माझी. मग खून झाल्यापूर्वी तुम्ही जाड होतात का? विनोद काय करता साहेब, ज्याचा खून झाला त्या चोराचे, माझी कशी असेल? अरे पण त्याला काय नाव गाव काय त्या चोराला आहे की नाही? हा? साहेब, त्याचं नाव गाव माहिती असतं तर बाबा रातच्याला हिंडू नकोस म्हणून पोहोचवलं नसता का घरी? कोणा? हा आमचा खास जुना नोकर आहे. जुना वाटतोच, मळकट आहे नुसता. आडे. हे रक्ताचे डाग कसले? ह्या माणसाने माझ्यावर हल्ला केला. पण तुमच्या अंगावर काही जखमा वगैरे दिसत नाहीत. अहो, या माणसाने माझ्यावर हल्ला केला आणि हे जे रक्त आहे ना हे त्याचंच आहे. अच्छा, म्हणजे या माणसाने तुमच्यावर हल्ला केला हं. आणि तुम्ही त्याच्यावर पलटवार केलात? नाही नाही. नाही. तुमचा नवरा घरी नव्हता, तुम्ही पलटवार नाही केलात, मग काय या तीन पटांनी त्याचं रक्त काढलं? आडे. काय रे अड्डी अड्डी सारखं, अड्डी अड्डी काय? हात टाकू दे ना सर. बोला बोला. त्याच्यावरती हल्ला हा. त्याने केला. रॉकी. तुम्ही कोण? मी रॉकी. रॉकी. यांचे कोण? यांचा कोणीच नाही. यांचे मित्र रॉकी. साहेब तुमचा परिचय करून देतो. रॉकी माझा खूप जुना खूप जवळचा मित्र आहे. अच्छा, खूप जुना मित्र आहे. हो. खुनाच्या दिवशी अचानक आला, संशयाला वाव आहे. ऍक्च्युली मीच 10-15 दिवस अभिजितकडे राहण्यासाठी आलो होतो आणि बंगल्यामध्ये प्रवेश करणार तर पाहिलं की दरवाजा उघडाच आहे. अच्छा. तेवढ्यात सोनलचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला आणि ती धावत होती आणि गॅलरीमध्ये पाहतो तर सोनल धावत आहे आणि तिच्या मागे एक माणूस चाकू घेऊन धावत होता. त्याच वेळी मी मध्ये आलो आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. हा ऍक्च्युली साहेब, तुमचे ऍक्च्युली खूप होतोय, डायरेक्ट सांगा. हा म्हणजे याने मला सांगितलं होतं की तो राहायला येतोय ते. पण काय झालं, नेमकं मी माझ्या कामाच्या गडबडीमध्ये विसरलो की सांगितलंच नाही मी बँगलोरला चालत, तरी आला. अच्छा अच्छा. ऍक्च्युली सॉरी, म्हणजे यांनी तुम्हाला सांगितलं हा येणार म्हणून, हा. तुम्ही सांगायला विसरलात. हो. आणि तरी तो आला. जाऊ दे, त्यामुळे मॅडमचे प्राण वाचले. जाऊन देत. पोस्टमनचा रिपोर्ट आला. सर, पोस्टमार्टम. गुन्हेगार नाही, निदान जोक तरी ओळखायला शिका. अरे असा एवढा मोठा जोक नाही तो. बरं बरं, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला की चौकशीला येईनच मी. ओके. केस तशी सरळ आहे. पण संशयाला वाव खूप आहे. येत आहे का तुमची पण आकृती काढू अशी? येस सर. खरंच जर रॉकी नसता तर आज मी तुमच्यापासून कायमची दुरावले असते. रॉकी, तू मला नवीन जीवनदान दिलंस. तुझे हे उपकार ना मी आयुष्यभर नाही फेडू शकत. ऋण फेडण्याची काळजी तू करू नकोस. अभिजित आहे ना, त्याच्याकडून वसूल करेन मी सर.
तू हे बदाम खा, टेन्शन फ्री होशील. रिअली आय एम थँकफुल टू यू. सोनाल जा वर जाऊन आराम कर. आणि ते जाताना Okay. तू इथं काय लागले ते हा. चल जरा वर बोलूयात. गेम आणि मी केला. मिस्टर अभिजित देशमुख, माणसाने एका वेळी एकच गेम खेळावा. एक तर आपल्या बायकोचा गेम करावा, अन्यथा माझा तरी करावा. म्हणजे तुमच्या कामामध्ये मूर्ख लोक चालून जातात, पण आमच्या कामामध्ये फक्त हुशार लोकच लागतात. तुम्ही दिलेल्या प्लॅनिंग प्रमाणे मी ठरल्या वेळी तुमच्या घरामध्ये शिरलो. तुमच्या बायकोच्या बेडरूम मध्ये घुसलो. ती झोपेत होती. तिला संपवून टाकण्यासाठी मी उशी उचलली आणि तिला मारणार इतक्यात तिच्या त्या सुंदर आणि कमनीय देहावर माझी नजर गेली. तिचा तो सुंदर चेहरा आणि ते शरीर पाहून मी स्वतःला विसरूनच गेलो. इतक्यात मला बाहेर कोणीतरी असल्याची जाणीव झाली. मी सोनलला मारण्यापूर्वी बाहेर कोण आहे हे पाहण्यासाठी निघालो.
ढिशम्याला मी चांगलाच ओळखतो. तो एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. आपल्या सावजाशिवाय तो कधीच कुणावर वार करणार नाही. आणि म्हणूनच जेव्हा त्याने माझ्यावर वार केला तेव्हाच मी ओळखलं तू माझ्याशी डबल गेम खेळतोयस. पण तो तर सोनलला मारायला गेला होता. तू धूर्त आहेस अभिजित. सोनलला मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट तू मला दिलास. तुझ्या हुकमाप्रमाणे सोनल आणि मी दोघे जिवंत राहू नये याची खबरदारी ढिशम्याला घ्यायची होती. आणि तुला पोलीस केसला वेगळी कलाटणी द्यायची होती. आणि म्हणूनच मला मारताना ढिशम्याने जेव्हा सोनलला पाहिलं तेव्हा तो तिला मारण्यासाठी धावला. पण मग काय, आता पोलीस केस, सवाल जवाब, धागे दोरे. अच्छा, म्हणजे तू मला ब्लॅकमेल करणार आहेस तर? मग आता मी काय करावं असं तुला वाटतंय? बघ तू ठरव. आता पोलिसांसमोर तोंड उघडलंस ना रॉकी, तर तूच अडकणार आहेस. मी तर स्वसंरक्षणासाठी ढिशम्यावर गोळ्या चालवल्या म्हणून कायदा मला सोडून दे. प्रश्न राहिला सोनलच्या खुनाचा. तो मी कोणाकडनंही करून घेऊ शकतो. पण मी काय म्हणतोय मिस्टर अभिजित देशमुख, जरा नीट ऐका. दुसरं कोणी ते काम करू शकणार नाही. का? आणि ते मी करू देणारही नाही. तू किती जरी मनात आणलंस तरी या घरातून मला बाहेर काढू शकत नाहीस. सोनलला मी वाचवलंय. पोलिसासमोर तू मला तुझा मित्र म्हणून ओळख करून दिलीस हे विसरू नकोस. तूच त्यांना सांगितलंय की मी तुझ्या घरी काही दिवसासाठी राहायला आलोय. माझ्या विरुद्ध तू डबल गेम खेळलास आणि त्याच्यात स्वतःच अडकलास अभिजित देशमुख. पण त्याने तुला काय मिळणार आहे? बघ, नीट विचार करून बघ. रॉकी, तू एक प्रोफेशनल माणूस आहेस. जे झालं ते विसर आता. पण मला असं वाटतंय जे काम तू घेतलंयस ते तूच पूर्ण करावंस. मी काम पूर्ण करेन अभिजित, पण यावेळी माझी रक्कम 5 पट असेल. 5 पट. शिवाय सोनलला मारण्याची वेळ, जागा आणि प्लॅन देखील माझाच असेल. पण माझी एक अट आहे. कसली अट? काय आहे ना अभिजित, तुझ्या बायकोच्या सौंदर्याने माझ्या सुप्त भावनाने जागृत केलंय. तिचं ते कमनीय शरीर, सुंदर चेहरा अजूनही माझ्या नजरेसमोरून हटत नाही. मी तिचा खून नक्की करेन, मात्र तिच्यासोबत एक रात्र घालवल्यानंतर. अरे वेडा आहेस का तू? डोकं फिरलं का तुझं रॉकी? अरे सोनल माझी बायको आहे, बिंडोक. आहे नाही, होती. ती जर काल मेली असती तर आज तिचं फक्त शरीरच उरलं असतं आणि तू जाळायला घेऊन गेला असतास तिला. अभिजित, जो खेळ तू सुरू केला होतास तो खेळ संपवणं आता माझ्या हातात आहे. हे घे, तू बदाम खा, हुशार होशील. बाय. हा गेम तर माझ्यावर उलटला. मी विचार केला होता त्यापेक्षा जास्तच हुशार निघाला रॉकी. साहेब, जामदारे साहेब आलेत. पाठवून दे त्याला. ठीक आहे साहेब. इन्स्पेक्टर संजय कल्लो. सर. काय ग जामधरे सर, तुम्हाला किती वेळा सांगितलं ड्युटीवर दारू प्यायची नाही म्हणून. येस सर. नो सर,
मी ड्युटीवर कधीच पित नाही एक तर ड्युटीच्या आधी नाहीतर नंतर पितो पण ड्युटीवर कधीच पित नाही. तुम्हाला माहिती आहे तुमच्या तोंडाला किती घाण वास येत होते. यस सर. अरे मग पेयाची तर चांगली प्या ना. कशी पिणार? आपलं डिपार्टमेंट छापे मारून अतिशय निकृष्ट दर्जाची दारू जप्त करता. कधी इंग्लिश दारू जप्त केली का तुम्ही? आणि वर अजून हलताय. आता कसं हलायचं नाही माणसाचं कसं अरे पण माणसाने कसं खंबीरपणे उभं राहायचं हलायचं नाही. सोडा हो गप्प बसा सोडा. सोड्या बरोबर राम घ्या सर मस्त केक लागते. मी ड्युटीवर पित नाही. टेबलावर पे गप्प बसा. मला एक सांगा 9 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजता तुम्हाला कोणी धडक दिली? येस सर यू आर ॲब्सोल्यूट राईट सर. त्या महिला एक सुकडा येऊन मला 10 फूट लांब गाडी येऊन धडकला होता. हे बघा हाच तो माणूस होता. सर मी नशेत सुद्धा सांगतो की तो माणूस हाच स्वतः म्हणून 100%. ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. संशय कल्लोळ. याच्यावर संशयाला वाव कमीच आहे. लाईन काय मारताय लांबनं? अहो बायको आहे तुमची ती. नवरा बायकोला नुसता लांबनं पाहत राहिला ना तर त्यांची लफडी होते आयुष्याची. काय नाही ते मी जरा सामान हरवलं ते शोधत होतो. सामान केशात हात घालून बघा हातच असं आई की निघून असतात. ए चावटपणा करू नको. काय की सामान खिशात असू शकतं मालक. महत्वाचं सामान हरवलं ना तर माणूस माणूस राहत नाही अमानुष होऊन जात. बघा बडबड बंद करा आणि मला बेडरूम मध्ये चहा घेऊन ये. आड ज्यानं लांबून बसलं पाहिजे ते खेटून बसतात आणि ज्यानं खेटून बसलं पाहिजे ते नुसतं लांबून बघतात. कसं व्हायचं बाबा? कलियुग आहे रे कलियुग आहे. गुड मॉर्निंग मॅडम. हा अगं मोना तू इकडे. हो साहेब बरेच दिवस झाले ऑफिसमध्ये आले नाहीयेत आणि त्यांचा फोनही लागत नाहीये. म्हटलं जरा पर्सनलीच भेटून यावं. बस ना 2 मिनिटं. नाही मला उशीर होतो मला भेटायचं. ओके. अरे यार सॉरी. रॉकी ही मोना अभिजितची सेक्रेटरी. हाय. हाय. मोना don't mind, but you are looking very pretty, hot and sexy. थँक्यू सो मच. मी काय म्हणतो सोनल, आपण ज्या पॉप अल्बमचं प्लॅनिंग करतोय त्याच्यामध्ये तुझ्याशिवाय दुसरी हिरोईन म्हणून मोनालाच घेतलं तर काय हरकत आहे? ॲज यू विश. मी हाँ हिरोईन? of course. Come on यार, you are looking very smart, आकर्षक. आणि शिवाय तू असल्यावर दुसरी हिरोईन पाहण्याची आम्हाला बाहेर गरजही नाही ना.
है ना? नाही, दिस इज डन. यू आर वर्किंग ॲज अ हिरोईन इन माय पॉप अल्बम. ओके. तुझ्याशिवाय दुसरी कोणीच तिथं चालणार नाही आणि तुझ्यासोबत काम करताना मला आनंदच होईल. मला देखील आनंदच होईल तुमच्या पॉप अल्बम मध्ये ऍज अ हिरोईन म्हणून काम करायला. पण त्यापेक्षा मी तुमच्या अल्बमचं डिझायनिंग करून दिलं तर मला खरंच त्यापेक्षाही आनंद होईल. नाही पण मी काय ठीक आहे हा, जे करायचं ते कर. पण मोना, उशीर होतोय ना तुला? होतंय मला खरंच. अभिजित वर रूम मध्ये आहे, जा जाऊन भेट. हो हो शुअर. बाय. बाय. रॉकी, अरे कुठेही काय चालू होऊन जातोस? जंगली. अरे सोनू, मी जंगली तर माझ्या जंगलात का आलीस ग? काय रे, ती केस झाल्यापासून तू ऑफिसला आला सुद्धा नाही. इवन साधा फोन सुद्धा नाही. एवढा का घरामध्ये अडकून पडलायस? अरे जानू, घरामध्ये नाही अडकलो ग. सगळा प्लॅन उलटा झालाय. सॉलिड प्रॉब्लेम मध्ये आहे. एक तर त्या सोनलचा काटा निघाला नाही, उलटा तो रॉकी आहे ना, तो काटा बनून गळ्यात अडकलाय. म्हणजे रॉकी आणि सोनल दोघे एकत्र मिळाले तर नाहीयेत? तसं नाही ग. तिचा काटा आपल्या आयुष्यातनं तो दूर करणारच आहे. पण तू जाऊ दे ना, तुला काय करायचंय? मी आहे ना सोनू, डोंट वरी. हा आता मला सांग, तू कधी येणार आहेस ऑफिसला? लवकरच येईन ग, उद्या येईन. हा डोंट वरी, डेफिनेटली. नक्की नक्की. बघा, मी तुझी वाट बघणार. डेफिनेटली येणारच. खरंच. वा, किती कापल्यास कोंबड्या तू इथे, आणखीन किती कापून खाशील? सगळ्या कोंबड्या तूच खाल्ल्यास तर सांग, कोंबडे कुठे जातील? तू इथं का आलास? सहज म्हंटल तुझा कारभार पाहावा. तुझा कारभार तर भलताच सॉलिड आहे. गेट आउट. आय से गेट आउट. ओके ओके, आय एम गोइंग. बाय बाय. हाय. काय बाय बाय? काय मी इथे असताना काय एअरपोर्टला सोडायला आलीस त्याला? तू एवढा चिडतोयस का? तू चिडणार नाही तर काय. मोना, एक पहिलं सांगून होतं, सोनलच्या बाबतीत झालं ना तर मला चालेल, पण तुझ्याकडे त्यांनी बघितलं ना तरी मला सहन होणार नाही. पण काय रे, याचा सोनलला फसवून तिची संपूर्ण संपत्ती हडप करण्याचा तर त्याचा प्रयत्न नाहीये ना? नाही ग जानू, तसं काय नाहीये. सगळं व्यवस्थित होईल. मी सगळा प्लॅन केलाय. तू एक काम कर, तू आता निघ. मी उद्या ऑफिसला आलो ना की सगळं सांगतो. तू नक्की येशील ना? ते कसं. लव यू. बाय. बघा, मी वाट बघते तुझी. येस. इन्स्पेक्टर संशय कल्लो. काय रे? नमस्कार साहेब. हा. साहेब आपण? ओ मीच. एक महत्वाची बाब विचारायला आलोय. साहेब विचारा ना. रॉकीचे आणि तुमचे किती जुने संबंध आहेत? म्हणजे बघा, आता आम्ही बरेच वर्षाचे संबंध आहे. खूप जुनी मैत्री आहे आमची. पण म्हणजे अचानक हा प्रश्न मला का विचारला तुम्ही? काय दिसम्याचं तुमच्याकडे येणं आणि त्याच वेळी रॉकीचंही अचानक येणं. दिसम्याच्या मोबाईलवर खुनाच्या आधी रॉकीचा फोटो SMS द्वारे येणं, हे जरा गुंतागुंतीचं नाही वाटत? सर, पण आपल्याला काय वाटतं? म्हणजे रॉकीचा फोटो ढिशम्याला कोणी SMS केला असेल? काय मोबाईल कंपनीमध्ये सुद्धा या क्रमांकाच्या व्यक्तीची खोटी कागदपत्र आहे. ढिसम्या
तुमच्या घरी रॉकीचा खून करायला तर आला नसेल. संशय कल्लोळ. आणि रॉकी इथे येणार हे तुमच्याशिवाय दुसरं कोणालाच माहिती नव्हतं. संशयाला वाव आहे. संशय कल्लोळ. साहेब ऍक्च्युली बघायला गेलं तर मला यातलं काहीच माहित नाही, म्हणजे मला काहीच आयडिया नाहीये. मी काय म्हणतो साहेब, आपण येण्याच्या आधी मला एक फोन आला होता, मला ऑफिसला बोलवलंय, अर्जंट मीटिंग आहे म्हणून. आपली परवानगी असेल तर मी निघू शकतो. धन्यवाद. तुम्ही जाओ, तुम्हाला कोणी अडवलंय? पण संशय कल्लोळ माजलाय. हे, थांबा रे. डोक्यात डोक्यात संशय कल्लोळ माजलाय. निघा तुम्ही. या प्रश्नाचं उत्तर सापडतंय का बघा. ठीक आहे, धन्यवाद. संशय कल्लोळ. नाहीतरी आम्ही उत्तर शोधणारच आहोत. अगं सोनल, हे काय करतेयस? अरे कुकिंग करते. अभिजित येईल ना आता. कुकिंग? अगं 2 दिवसावर शूटिंग आहे आपल्या अल्बमचं आणि तू करतेस तर कुकिंग. कम ऑन यार. रॉकी, कुकिंग करता करता सुद्धा ना डान्स प्रॅक्टिस चालूच असते म्हटलं डान्स माझी. प्रॅक्टिस चालू असते. चल करून दाखव, करून दाखव ना. रॉकी, अरे कम ऑन यार, वी डोंट हॅव Okay. टाइम. कम ऑन, अशी प्रॅक्टिस घे. अगं तशी नाही, अशी आहे. असं वर जवळ ये. कम ऑन. 1 2 देन राउंड, देन कम बॅक दिस. 1 2 3 4 देन असं राउंड, देन जवळ, देन अगेन 1 2 1 2 3 4. आडे. हा? गुंड्या, बाई साहेब, मी काय करू का? तू तू काय करणार आहेस? नाही म्हणजे साहेब यायची वेळ झाली, जेवण बनवायला काय मदत करू का मी? हा? गुंड्या, हं? तू एक काम कर. तू स्वतःच जेवण बनव आणि अभिजित साठी घेऊन जा. ठीक आहे? अरे पण अरे पण रॉकी, मीच जेवण बनवते ना रे. कम ऑन सोनल, आपल्याला शूटिंगची तयारी करायची आहे. फक्त 2 दिवस उरलेत. अगं तुला कसं कळत नाही? अगं अरे पण- आपल्याला शूटिंगची तयारी करायची, डान्सचे स्टेप्स बाकी आहेत. चल आपण वरती जाऊन प्रॅक्टिस ओके, करूया. बाबा. कम ऑन. नया जमाना तेरे नये अंदाज. बाबा, यो बाबा तर लई जादूगर बाबा निघाला. देवा, साहेबाची वाचीव रे, जेवणाची वेळ. बाबा डान्स करायलाय. 1 2 3. हे काय जे के साहेब? हे बघा ना, काय आहे हे? काय आहे हे? सगळं तुम्हीच केलं ना? बोला ना, हे काय आहे? अहो, प्रोजेक्टचं डिझायनिंग आणि मार्केटिंग प्लॅन व्यवस्थित होता ना, मग कुठे कमी पडलात तुम्ही लोक? सगळा प्रोग्राम विस्कटला. टीमने 100% मेहनत केली, पण मार्केट रिस्पॉन्स अपेक्षेपेक्षा 50% कमी मिळाला. काय बोलणार तुम्हा लोकांना? या, चांगले दिवे लावलेत, निघा. मेहनत केली, मग रिस्पॉन्स का नाही मिळाला? काहीतरी कारण उगीच फालतूची. जेवढा खर्च प्रोग्रामच्या मार्केटिंग आणि प्रमोशन मध्ये करताय ना, त्याचा निम्माही खर्च निघणार नाहीये. सोनल म्हणत होती ते खरंच होतं. ए, तू तू इथे काय करतोयस? आडी, तुमच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आलोय. हे काय नाटक आहे? जेवणाचा डब्बा? मी घरी येतोच जेवायला, कशाला घेऊन आलास मग? बाई साहेब आणि रॉकी दोघं हळूहळू. हा काय कंठ आहे का काय? स्टाफ ऐकतोय, हळू. बाई साहेब आणि रॉकी दोघं मिळून. अरे काय बोलतोयस कळत नाही. काय जरा मोकळं असं बोल ना. आडी, कधी बोलताव हळू बोला, कधी बोलताव जोरात बोला. अरे जरा- एकच काय तरी बोला बघा. काय की रॉकी आणि मॉडम दोघं मिळून सनी कमरेत हात घालून डान्स करीत होती बघा. आणि मग आणि मग
मग रॉकी बाई साहेबांना घेऊन वरती बेडरूम मध्ये गेला. तुझ्या डोळ्याने पाहिलंस तू? आठी या डोळ्यानं पाहिलं म्या. आणि मग मी तुमच्यासाठी दुपारच्या जेवणाचा डब्बा घेऊन आलोय. आज दुपारचा डब्बा आणावा लागला, उद्या सकाळचा बी आणावा लागला. देवा, साहेबांचा डब्बा वाचीव रे. जेवणाचा म्हणतोय मी. रॉकी आणि सोनल बेडरूम मध्ये. फोन का उचलत नाहीये ही? रॉकी आणि सोनल. सोनल, 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 सोन हानी, काय झालं ओरडायला? कुठे होतीस तू? का, काय झालं? अगं केव्हापासून फोन करत होतो ऑफिस मधून, तू फोनच उचलत नाहीस. काय करत होतीस तू? काय करत होतीस? कमॉन अभिजित, मी फोन नाही उचलला म्हणून एवढं काय बिघडलं? जरा बघ तरी माझ्याकडे. हा काय प्रकार आहे? शोभतं का तुला हे? कसले कपडे घातलेस तू? हे काय घातलेस कळतंय का? अक्कल आहे का तुला? अगं काय काय घातलंस तू? काय प्रकार आहे हा? शूटिंगची तयारी. शूटिंगची तयारी म्हणजे? येस, मी, रॉकी आणि मोना आम्ही तिघेही पॉप अल्बमची तयारी करत आहोत. तू आणि मोना? येस. पण हे सगळं कोणी? रॉकीने डिझाईन केलंय. खरं सांगू, तुमच्यापेक्षा माझ्या अंगातील कलागुणांना ना रॉकीच जास्त ओळखतो. तो मला नवीन नवीन गोष्टीसाठी एवढं प्रोत्साहित करतो ना की काय सांगू. डोकं फिरलंय का तुझं सोनल? आणि नसत्या प्रोत्साहनाला बळी पडून जास्त उत्साहित होऊ नकोस. वेडी होशील एक दिवशी. गप्पा बसा. तुम्हाला काय माहित उत्साह म्हणजे काय असतं ते? रॉकीला विचारा. रॉकीला काय विचारायचं सारखं? रॉकीला विचारा. माझ्यात काय कमी आहे? उत्साह अनेक प्रकारचे असतात. नसत्या उत्साहावर गोळ्यांचं ऍड्स बनवून तुमचं डोकं फिरलंय. या सगळ्या प्रकारामध्ये सोनल तुम्हाला एकदा पण नाही विचारलंस? रॉकी आहे ना, मग तुम्हाला विचारण्याची काय गरज? आणि मी माझं काम करायला समर्थ आहे. अरे पण सोनल हे चुकी. सोनल, सोनल, अभिजितराव,
आता तुम्ही साहेब नाही राहिला, माझ्यासारखे नोकर हा. उठा, फोन वाजतोय, उठा, फोन वाजतोय, उचला म्हणतोय ना. अड्डी 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 नाही अड्डी उचलत. अड्डी 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 मी नाही फोन उचलणार. अड्डी 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 उचला, नाही घेणार मी फोन. मोना मॅडम म्हणत होत्या लई अर्जंट काम आहे म्हणून फोन द्यायला आलो होतो, नाही तर आलो नसतो मी तुमच्या स्वप्नामध्ये डिस्टर्ब करायला. फोन साहेब, तुमच्या या दचकून उठण्याच्या सवयीनं आपल्या दोघांपैकी एक दिवस कुणी ते दचकून गचकणार बर का. गेट आउट. आपल्याला काय, जा म्हणतो ना. तुम्ही गचकलात तर. हॅलो. हॅलो अभि, काय करतोयस? कोण बोलतंय? अभि, मी मोना बोलतेय. हा मोना बोल. अभि, मला असं का वाटतंय तू की तू आजकाल मला विसरत चाललायस? ते सोड ग, हे पॉप अल्बमचं लफडं काय मला सांगितलं नाहीस? अरे मी तुला सांगणारच होते आणि त्यासाठीच फोन केलाय मी तुला. मग इतके दिवस काय रॉकीने अडवलं होतं का तुला? अभि, काय बोलतोयस तू? तुम्हाला नंतर फोन कर, बाय. वाच, तुला असं नाही कळणार, असं कळलं बघ, वाच. अरे. नमस्कार, नमस्कार. मी इन्स्पेक्टर संशय कल्लोळ. हो, मी येणारच होते पण तर मी आलो. असो, तर मला सांगा, तुम्ही अभिजित देशमुखच्या पर्सनल सेक्रेटरी? हो. किती पर्सनल आहात तो? प्लीज माइंड युअर लँग्वेज. मी त्यांची ऑफिशियल पर्सनल सेक्रेटरी आहे, कळलं? जोक जोक केला, जोक. काय माहितीये का, संशय कल्लो. पर्सनल सेक्रेटरी असलं ना की संशयाला वाव मिळतो. मला एक सांगा, 9 ऑक्टोबरला तुम्ही कुठे आणि कुणाबरोबर होता? 9 ऑक्टोबरला मी माझ्या घरीच होते आणि मला बँगलोरला ऑफिशियल टूर साठी जायचं होतं म्हणून अभिजित सरांची वाट पाहत होते मी. अच्छा, पण तुम्ही बँगलोरला गेलात नाही? नाही, त्यांचा फोन आला होता की कोणतरी बेवड्या हवालदारामुळे त्यांना उशीर झालाय तर त्याने टूरच कॅन्सल केली. ओ बेवडा नाही म्हणायचं, हवालदार जाम धरे. प्लीज, तेच ते काय त्यांनी जे सांगितलं तेच मी बोलते मी. आणि जरा प्लीज तुम्ही हलू नका. कोण हालतंय? तुम्ही हालताय. बहिण कसं खंबीर असायला पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब, या माणसाला इथून आधी हलवा. याला पाहून पाहून मला चक्कर यायला लागली. सर, मागील 10 वर्षापासून घरामध्ये मी नुसतं हालतोय पण बायकोला काही चक्रा नाही येत. आणि यांनी नुसतं पाहिलं तर चक्रा या लागल्या म्हणे. जामदारे, नीट उभे राहा. इन्स्पेक्टर साहेब, माझं काम झालं असेल तर मी निघू का प्लीज? ओके. नाही, मला एवढंच विचारायचं होतं. थँक्यू. इन्स्पेक्टर संशय कल्लो. अभिजित राव, बोलवलत मला? काय चाललंय तुझं रॉकी? अरे सोनलचं काम कधी करणार आहेस? माझी अट पूर्ण झाल्यावर. अरे हवे तर थोडे जास्त पैसे खर्च कर, हिच्यापेक्षा जास्त चांगल्या मुली मिळतील. पाहिजे तर माझ्याकडनं जास्त रक्कम घे, पण काम लवकर कर. आता मी वाट पाहणार नाहीये. वाट तर मलाही पाहवत नाही अभिजित राव, पण काय करणार. हॉटेलमध्ये पैसे देऊन जे मिळतं त्यापेक्षा मेहनतीनं स्वतः बनवून खाण्यात जे असतं त्याची मजा वेगळीच असते. माझी खिचडी जवळजवळ बनत आलेली आहे. तू थोडा धीर धर. रॉकी, आवाज खाली. तू तर माझ्या जाळ्यात पुरता अडकलायस.
आणि सोनली माझ्या जाळ्यात आधीच अडकली आहे. कधी कधी विचार करतो की सोनलला ठार मारून 50 लाख मिळवण्यापेक्षा तिच्या 50% संपत्तीचा मालक बनलो तर जास्त फायदा होईल. तिलाही जिवंत राहता येईल आणि मलाही तुझ्या रेडीमेड बिझनेस सोबत एक सुंदर सुशील डार्लिंग मिळेल. हो ना? ए तू फक्त सांगितलेलं काम कर. विनंती कर, अन्यथा मी जो विचार करतोय तो मला खरा करून दाखवावा लागेल. बट यू डोंट वरी, मला फक्त सोनल मध्ये इंटरेस्ट आहे. एनिवे, मला तिला फिरायला घेऊन जायचंय. बाय. हाँ मामा, अक्खा इंडिया का भांजा बोल रहा है. भांजे, एक काम है. बोलो मामा. मामा काम हो जाएगा. साहेब, काय रे, काय आहे? गावाला चाललोय, सुट्टी घ्यायला आलोय. सुट्टी घ्यायला आलाय का मागायला आलाय? आड्डी साहेब, सुट्टी घ्यायला आलोय. बायकोचं बाळणपण झालंय माझ्या. या आठवड्यात जमणार नाही, तुला बरीच काम आहे तिथं. पुढल्या आठवड्यात जा. आड्डी हा? साहेब, तुमची काम करू 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 2 वर्षापासून बायकोचा चेहरा पाहायला भेटला नाही मला. गरोदरपणात नाही तर निदान बाळणपणानंतर तर तिची काळजी घेऊ द्या मला. जरा माझ्या पोराचं तोंड तर पाहू द्या. मी जाणार साहेब. तुझ्या पोराचं? वय माझाच पोरगा. 2 वर्ष तू आमच्याकडे काम केलेस आणि तिकडे तुला वय. जा जा, पोराचं तोंड बघून ये. येतो साहेब. सोनल! सोनल! काय चाललंय तुझे? हे काय चाललंय? म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? काय म्हणायचं म्हणजे? मला हेच म्हणायचं. हे काय चाललंय तुमचं? तू घाबरलेली का दिसतेस? आज गुंडांनी माझ्यावर अटॅक केला. जर रॉकी नसताना तर आज मी तुम्हाला दिसलेही नसते. फार घाबरलेली आहे ती. म्हणूनच सोनल, टेक केअर. अभिजित, बायकोची काळजी तर तू कधीच केली नाहीस. अतिशय घाबरलेली आहे ती सध्या. निदान अशा स्थितीत तरी तिला त्रास देऊ नकोस. येतो मी. आणि हो,
तुला जे करायचं होतं ते तू केलंस. आता मला जे करायचंय ते मी नक्कीच करेन. बाय. हे तू काय करतोयस अभिजित? स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच बायकोला परपुरुषाच्या स्वाधीन करतोयस. पण ती मेली नाही तर माझी स्वप्न कशी पूर्ण होणार? अरे पण ती तुझी बायको आहे, 7 जन्माची सोबती. तिची संपत्ती मिळवायचा दुसराही मार्ग असू शकतो. अरे मग तिला रॉकीच्या हाती सोपवून तिचा खून करण्याची काय गरज आहे अभिजित? पण सोनल मेली तरच मोना माझी होईल ना? नाही पण रॉकी सोनल सोबत एक रात्र घालवणार आहे म्हणजे नाही नाही, शक्य नाही. मी सोनलला रॉकी सोबत इम्पॉसिबल. अभिजित फार मोठी चूक करतोयस तू. माझा ऐक, अजूनही वेळ गेलेली नाहीये. बऱ्याच गोष्टी तुझ्या हातात आहे. सोनल तुझी बायको आहे, विसरू नकोस. तुझी धर्मपत्नी आहे. अरे साहेब. नाही, बसा बसा बसा. साहेब आता मला जेवढी माहिती होती तेवढी मी सगळी तुम्हाला सांगितली. आता नव्याने तुम्हाला काय मदत करू? घाबरू नका देशमुख साहेब, मी तुम्हाला फक्त माहिती द्यायला आलोय की पोलीस तपास आता पूर्ण झालेला आहे आणि त्यात असं निष्पन्न झालंय की डिशम्याशी तुमचा काही संबंध नाही. फक्त बायकोच्या संरक्षणार्थ तुम्ही त्याला मारलं. खरंच? साहेब खूप दिवसांनी खूप चांगली बातमी ऐकवली तुम्ही. नाही, डिशम्याशी तुमचा संबंध नव्हता, ठीक आहे, पण रॉकीचा फोटो डिशम्याला कोणी पाठवला हे कोड फोनचा रेकॉर्ड नसल्यामुळे उलगडलंच नाही. माझं म्हणाल तर मला असं वाटतं डिशम्या हा रॉकीला मारायला आला होता. पण रॉकी तिथं येणार हे तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणालाच माहिती नव्हतं. म्हणजे काय? म्हणजे जे नेहमी केस मध्ये होतं तसं. पुरावा नव्हता, पण माझ्या संशयाला वाव होता. पण म्हणजे साहेब आपण काय म्हणताय मला काहीच कळत नाहीये. नाही, मला असं म्हणायचंय की तुमची बायको सुंदर आहे, सुशील आहे आणि गुणी आहे. तिची काळजी घ्या. संसारात नवरा बायकोचं प्रेमच असावं, संशय कळूळ असू नये. ओके, तुम्हाला सांगतोय मी, काळजी घ्या. इन्स्पेक्टर संजय कल्लोळ. बाय बाय. नॉट बाबाय. कोर्टात भेटूच. संजय कल्लोळ. तू इकडे? मोना काय बघतोय मी? तुझ्याशी बोलतोय, काय बघतोय मी? अगं तुझ्यावर जीवापड प्रेम केलं ना मी. तुझ्यासाठी माझ्या बायकोशी गद्दारी केली आणि मला धोका देतेस तू. माझ्याशी डबल गेम खेळतेस तू. डबल गेम फक्त तुलाच खेळता येतात का रे? ए ब्लडी चिंदी चोर. चिंदी चोर. अभि, ज्याला तू चिंदी चोर समजतोयस ना, तो तुझ्या संपूर्ण संपत्तीचा मालक बनणार आहे, हे लक्षात ठेव. तुला काय वाटतं सोनल सारखी पतिव्रता स्त्री तुझ्या हातात येणार आहे? अरे जिथं अहिल्याचं पातिव्रत्य इंद्रानं भंग केलं तिथे सोनलची काय बात? आणि नाहीतरी ती माझ्या मोहपाशात पुरती अडकली आहे. बट मला सोनलच्या संपत्तीशिवाय सोनलमध्ये कसलाही इंटरेस्ट नाहीये. माझं काम झाल्यावर मी सोनलची अहिल्यासारखी शिळा होऊ देणार नाही. मुक्त करून टाकीन तिला कायमची. कळलं?
मुक्त करून टाकेन तिला कायमची. आणि त्यानंतर आम्ही आमच्या जागी आणि तू तुझ्या जागी. फ्रॉड. मोना, मी तुला जिवंत ठेवणार नाही. मी खलास करून टाकीन तुला. दगेबाज. कोण कुणाला दगा देते अभि? दगेबाज तर तू आहेस तू. मला तर एक ऐशो आरामाचं आणि एक सुखी जीवन जगायचं होतं. आणि त्यासाठी माझी काहीही करायची तयारी होती बरं का. ज्या जीवनाचं आमिष तुम्हाला दाखवलंस ना, त्याच्या मोबदल्यात तू माझा भरपूर वापर करून घेतलायस. आणि जे तू मला देणार होतास ना, ते सर्व काही मला रॉकी द्यायला तयार आहे. काय हरकत आहे हा? आणि तू आहेसच कोण माझा? मोनासाठी मी एक फ्लॅट खरेदी केलाय पुण्यामध्ये. आणि सोनलचे सगळे कागदपत्र, तिच्या संपत्तीचे सगळे कागदपत्र त्याच फ्लॅटमध्ये आहेत. मोना आजच ते कागदपत्र घेण्यासाठी पुण्यात जातीये. मोना कागदपत्र घेण्यासाठी तिकडे जाईल आणि मी इकडे सोनलचा खात्मा करेन. आजची रात्र सोनलची अखेरची रात्र ठरणार आहे. मी जिवंत असेपर्यंत हे होऊ देणार नाही. हरामखोर, मी तुला जिवंत सोडणार नाही. मोना, तू लखलखत्या तारकांनी प्रकाश झालाय नक्कीच, मात्र उजेडाची आशा नाही. ही रात्र अंधारी आहे. रात काळी रात मंतरलेली, ही रात दार खिडक्या बंद झालेली, मिळाली संधी. ही रात, ही रात, ही रात. खिडक्या बंद झालेली, मिळाली संधी. ही रात, ही रात, ही रात.
भारी हे ओठ तुझे ते भिडले मधुर पाकाची आठवण देऊन गेले तनामनांचे पाशन फुटले हृदय चिंब भिजून गेले मिठी तरे विश्व उमलले रात्रीच्या अंधारी ही रात दारखिडक्या बंद झालेली मिळाली संधी ही रात ही रात ही रात तुझ्यासाठी ग दिवाना झालो चोरील काळीज मजनू बनलो तुझ्या नशेत खोल बुडलो सुरुंग लाविला उद्ध्वस्त झालो बाहू पाशात त्याच्या ग तुला ग मी पाहिलं स्वप्नांची त्या राख झाली काळीज ग थर थरलं ही रात ही रात ही रात काळी रात मंतरलेली ही रात दार खिडक्या बंद झालेली मिळाली संधी ही रात ही रात ही रात ही रात ही रात सोनल! काय झालं ओरडायला? काय चाललंय हे काय चाललंय इनफ तुला माहित नाहीये हा रॉकी एक नंबरचा बदमाश आहे अं? तुझ्याशी जवळीक साधून तुझी संपत्ती हडपण्याचा डाव आहे याचा डाव? काय बोलता काय तुम्ही? अहो आम्ही नेक्स्ट अल्बमची तयारी करतोय. काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. नाही सोनल हे सगळं नाटक आहे खोटं खोटं दाखवते तुला इम्प्रेशन पाडायला तुला आयडिया नाहीये तुझ्या नकळत तुझ्या संपत्तीचे सगळे पेपर्स या हरामखोरांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेत. पेपर्स? अहो कसले पेपर्स अभिजित? हाऊ इज इट पॉसिबल? तुम्ही काय बोलता हे खरंच कळत नाहीये मला. इनफ अभिजित. आता वेळ आलीच आहे तर तू कशाला? मी सांगतो ना तिला सगळं. काय ना सोनल, तुझ्या संपत्तीचा मालक बनण्यासाठी अभिजितने तुझा खून करण्याचं प्लॅनिंग केलं आणि त्याच्यासाठी त्याने माझी मदत घेतली. पण त्याचा प्लॅन फसला. त्यानंतर त्याचा प्लॅन मी पुढे चालवला आणि तुझ्या संपत्तीचा मालक आता मी बनणार आहे. पण त्यासाठी मला तुझा खून करावा लागणार आहे. धोकेबाज, मी तुला माझा मित्र समजत होते. तू माझ्याशी विश्वासघात केलास आणि माझ्या पतीवर कसला आरोप लावतोयस? मला माझ्या पतीवर पूर्ण विश्वास आहे. कावळ्याने हंसाबाबत जास्त बोलू नये. हंस आणि हा अगं हा हंस नाही
हा बगळा आहे बगळा. आज ना उद्या तो तुला संपवूनच टाकेल. हा, एक मार्ग आहे. तुला जर जिवंत राहायचं असेल तर माझी बनून राहावं लागेल. रॉकी अभिजित अभिजित अभि खूप झालं. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या नवऱ्याला हात लावायची? गेट आउट. आय सेड गेट आउट. सांभाळ सांभाळ. सोनल मला माफ कर. माझं चुकलं. मला माफ कर. काही नका बोलू. खरं तर सोनल सोनल मी तुझी माफी मागण्याच्या लायकीचा नाही. तू खरंच खूप मोठ्या मनाची आहे सोनल. लग्न झाल्यापासून मी तुला पत्नीचा
आई होण्याचं सुख कधीच देऊ शकलो नाही. कायम कायम पैशाच्या मागत धावलो. तुझ्याशी प्रेमाचे 2 शब्द कधी बोललो नाही. वाईट संगतीत अडकलो. तुझ्यावर विश्वास दाखवला. एवढं होणे तू आज माझ्यापासून उभी राहिलीस. तू खरंच खूप महान आहेस सोनं. शक्य झालं तर मला माफ कर. ही घे तुझी कॉन्ट्रॅक्टची रक्कम. ओरडू नकोस. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? मला काही नकोय. मी इथे फक्त तुझा खून करायला आलोय. माझा खून? पण का ते मला माहित नाही, पण या फोटोतला माणूस तू जागून लागतो. ते माझे पती आहेत. पण तू हे का विचारतोयस? कारण या फोटोतल्या माणसानेच मला तुला मारण्याची सुपारी दिली आहे. अभिजित, पण का? ते मला माहित नाही. जर मला मारून त्यांना शांती मिळत असेल तर मारून टाक, मला मारून टाक. मला तर वाटलं होतं की खुनाचं कारण फार मोठी दुश्मनी असेल. मात्र इथे तर एक नवरा आपल्या बायकोच्या खुनाची सुपारी देतोय. मी तुला इथे मारण्यासाठी आलो होतो, तुझा संसार उजाडण्यासाठी नाही. जर असं झालं की मारण्यासाठी नव्हे तर तुला वाचवण्यासाठी प्रयत्न करेल तर म्हणजे माझ्याकडे एक प्लॅन आहे. बघ, या प्लॅनमुळे तू, तुझा नवरा आणि तुझा संसार तिन्ही सुरक्षित राहतील. पण यासाठी माझी एक अट आहे. माझी किंमत असेल 25 लाख, फक्त 25 लाख. बघ, नीट विचार कर. तुझ्याकडे आहेत 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. कोणताही पुरुष
आपल्या बायकोचा छळ करू शकतो, तिला मारू शकतो, तिला संपवू शकतो, परस्त्रीसाठी तिचा तिरस्कार करू शकतो. मात्र परपुरुषाबरोबर तो आपल्या बायकोला पाहणं कधीच सहन करू शकत नाही. आणि पुरुषाच्या याच मानसिकतेचा फायदा मी उचलला आणि तुझ्यासाठी अभिजित विरुद्ध हाच प्लॅन मी रचला आणि माझा बाण योग्य निशाण्यावर लागला. हे तूच पाहिलंस. एन्जॉय युअर लाईफ. थँक्स. बाय. इमोशन्स, प्रेम, घर, संसार आपला आपणच सांभाळायचा असतो. नाहीतर माझ्यासारख्या हुशार माणसाला मध्ये यावं लागतं. तुमच्या घरामध्ये जर असा काही प्रॉब्लेम असेल तर मला बोलवा, मी नक्कीच येईन. पण माझी एक अट आहे, माहित आहे ना? करावी लागेल माझ्यासोबत गम्मत एका रात्रीची. बाय.